हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी. हे बघू शकता खूप मस्त झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि घरच्या साहित्यापासून ही बनवली आहे. आता बऱ्याचदा उन्हाळ्यात भाज्या महाग असतात, तर काय करायचं? कधी-कधी शेंगदाण्याची चटणी पण करून बघा, खूप मस्त लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. चला रेसिपी सुरुवात करूया. इथे बघा मी शेंगदाणे घेतले आहेत 1 वाटी. हे शेंगदाणे आपल्याला छान निवडून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा याच्यामध्ये माती, खडे वगैरे असतात. त्याच्यामुळे साफ करून घ्या व्यवस्थित. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर जास्त क्वांटिटीमध्ये पण तुम्ही करू शकता. इथे बघा मी एक कढई घेतली आहे. कढई छान आपली गरम करून घेतली आहे पहिले कमी गॅसवर. आता हे आपल्याला शेंगदाणे खरपूस असे छान कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. गॅस फुल नका करू आणि ते मी टरफलासहित शेंगदाणे वापरणार आहे. जर तुम्हाला टरफल काढून शेंगदाण्याची चटणी बनवायची असेल तर तुम्ही तसं पण बनवू शकता. आता ह्याच्यामध्येच आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत अर्धा चम्मच आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्या पण आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया. खायला खरंच खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा तुम्ही. आता हे शेंगदाणे आपलं जिरं आणि लसूण छान भाजून झालेलं आहे. ह्याच्यामध्येच आपण थोडंसं तेल टाकूया. तेल टाकल्यामुळे काय होतं शेंगदाणे थोडेसे छान खरपूस असे भाजतात आणि चटणी खूप छान लागते. नंतर आपल्याला तेल वापरायचं नाहीये. आता उगं थोडंसंच तेल वापरायचं आहे आपल्याला. इथे मी कोथिंबीर पण टाकली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि मग छान भाजून घ्यायची आहे शेंगदाण्यासोबतच आपल्याला. हे कमी गॅसवर सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता सगळं भाजून झालेलं आहे आपलं. आता गॅस बंद करून घेऊया आणि हे मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे. पहिले थंड करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरमधून आपण छान बारीक करून घेऊया. जास्त पण बारीक करायची गरज नाहीये. नॉर्मली बारीक करायचं आहे आपल्याला. आता मी थोडंसं 1 चम्मच इथे लाल तिखट टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता. कमी पाहिजे असेल तर कमी पण करू शकता तुम्ही. आता हे आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया. हे बघू शकता. जास्त बारीक नाही केलेलं आहे मी. थोडंसं जाडसरच ठेवलं आहे. मस्त झालेली आहे. खायला खरंच खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि प्रतिभा किचनला लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. हे बघू शकता मस्त झालेली आहे आणि उन्हाळ्यात खायला खरंच खूप मस्त आहे. नक्की करून बघा तुम्ही. माझं YouTubeवर सुद्धा चॅनल आहे प्रतिभा बर्डे म्हणून. तिथे पण सबस्क्राईब करा. ओके बाय.